2001 मध्ये आलेला अनिल कपूर यांचा नायक सिनेमा तुम्हाला आठवतोय का? एक दिवसाचा मुख्यमंत्री बनून शिवाजीरावनं अख्खी सिस्टीम हलवून सोडली. आपण पडद्यावरती हे पाहून टाळ्या वाजवल्या, पण आज 2026 मध्ये शेजारच्या तामिळनाडू राज्यामध्ये अगदी असाच एक रिअल लाईफ नायक पाहायला मिळतोय. अभिनेते थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेऊन अवघे 2 महिने झाले आहेत आणि त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांनी संपूर्ण देशाचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. आज आपण याच थलपती पॅटर्नचा थेट संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडणार आहोत. तामिळनाडूमध्ये गेल्या 6 दशकांपासून DMK आणि AIADMK या दोनच पक्षांची सत्ता होती, पण विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षानं ही मक्तेदारी मोडून काढली. सत्तेमध्ये येताच त्यांनी थेट नायक स्टाईलनं कामाला सुरुवात केली. 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षेसाठी कडक कायदे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये 0 टॉलरन्स, लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं थेट मुख्यमंत्र्यांना पाठवा असं आवाहन त्यांनी जनतेलाच केलंय. आणि हाच आहे तो थलपती पॅटर्न, जो राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय बनलाय. आता मुख्य प्रश्न म्हणजे तामिळनाडूमध्ये जे घडू शकलं ते महाराष्ट्रामध्ये का घडत नाहीये? याचं उत्तर 2 राज्यांच्या राजकीय मानसिकतेवरती आहे. तामिळनाडूमध्ये MGR जयललिता यांच्या काळापासून चित्रपटसृष्टीमधील कलाकारांना थेट सत्तेमध्ये बसण्याची परंपरा आहे. तिथे जनता एका नेत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहते. याउलट महाराष्ट्रामध्ये सध्या काय सुरू आहे? फक्त आणि फक्त फोडाफोडीचं राजकारण. आज हा पक्ष इकडे तर उद्या तो पक्ष इकडे. इथे 4 ते 5 मोठे पक्ष आपापसात लढतायत. त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नेत्यांचे संपूर्ण लक्ष फक्त सत्ता टिकवण्यावरती किंवा मिळवण्यावरती केंद्रित झालं आहे. नेते जेव्हा अंतर्गत राजकारण, बंडखोरी आणि मोर्चे बांधणीमध्ये व्यस्त असतात, तेव्हा त्याचा फटका हा थेट प्रशासनाला बसतो. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, पायाभूत सुविधांचे प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणुका आल्या की फक्त तात्कालिक आणि लोकप्रिय घोषणा केल्या जातात, पण दीर्घकालीन विकासाचं काय? नोकरशाहीवरचा राजकीय अंकुश कमी झालाय, कारण मंत्र्यांना स्वतःची खुर्ची वाचवण्यापासून सवडच मिळत नाहीये. तामिळनाडूच्या जनतेनं प्रस्थापित पक्षांना नाकारून एका नव्या चेहऱ्याला, एका नव्या नायकाला संधी दिली. महाराष्ट्रातही जर हा बदल हवा असेल तर मतदारांनी नेत्यांना जातीपातीच्या किंवा मग फोडाफोडीच्या राजकारणावरती नव्हे, तर थेट विकास आणि उत्तरदायित्व यावरती प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राला देखील अशाच एखाद्या धडाकेबाज नायकाची गरज आहे का? कमेंट्स करून तुमचं मत नक्की सांगा.